आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहेत. घरात ठेवलेल्या वस्तूपासून ते आपल्या दिनचर्येपर्यंत आणि काही सवयीवर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला जीवनात संघर्षाचा सामना करावा लागत असेल आणि तुमची आर्थिक स्थिती खराब असेल, तर तुम्ही वास्तूचे काही नियम पाळले पाहिजे. यासोबत काही ज्योतिषी उपाय करूनही तुमची समस्या दूर होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला पैशाच्या कमतरतेमुळे समस्या येत असतील आणि तुम्हाला श्रीमंत राहायचं असेल, तर तुम्ही वास्तूचे काही खास उपाय करावेत. हे उपाय केवळ देवी लक्ष्मीला प्रसन्न करत नाही, तर तुमच्या संपत्तीचा मार्गही मोकळा करतात. जर तुम्हाला तुमच्या कामात कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागू नये आणि पैसा कमवण्याचा मार्ग मोकळा व्हावा असे वाटत असेल, तर घरातून बाहेर पडताना हातात 5 लवंग घेऊन जा. या लवंगा तुमच्या कामाच्या ठिकाणी लाल कपड्यात ठेवा आणि खिशात ठेवा आणि घरी परतल्यानंतर मंदिरात ठेवा. या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर श्रीमद भगवद्गीता पाठ करणे फायदेशीर ठरू शकते. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाचे पठण केल्याने पैशाची कमतरता दूर होते. नियमानुसार खऱ्या मनाने पाठ करा असे सांगितले जाते. यासोबतच प्रत्येक परिस्थितीत महिलांचा आदर करा. ज्योतिषशास्त्रानुसार एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीची पूजा कराल, तेव्हा गुलाबी रंगाच्या आसनाचा वापर करून बसून लक्ष्मी मंत्राचा जप करावा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कनकधारा स्तोत्राचा नियमित पाठ पूर्ण विधीसह करावा. जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करता, तेव्हा तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि कनकधारा स्तोत्रांचा पाठ करा. हे भक्तिभावाने केल्यास घरात धनाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक सुबत्ता येते. ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि त्यांच्यासमोर गायत्री मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या कुंडलीतील 9 ग्रहांची स्थिती हळूहळू शुभ होत जाते आणि तुम्हाला तुमच्या 9 ग्रहाच्या दोषापासून आराम मिळतो. गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या वागण्यात सौम्यता येते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.